नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी खरी गोष्ट सांगणार आहे, जी ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल, पण शेवटी ती तुम्हाला आशेची नवी ताकद देऊन जाईल. ही गोष्ट आहे एका छोट्याशा 7 महिन्यांच्या जपानी माकडाची. त्याचं नाव आहे पंच. जपानमधील इचिकावा सिटी झूमध्ये त्याचा जन्म झाला. सगळं सुरळीत होतं. पण जन्मानंतर काही दिवसातच एक अनपेक्षित घटना घडली. त्याच्या आईनं त्याला स्वीकारलं नाही. हो मित्रांनो, आईनं स्वतःच्या पिल्लाला नाकारलं. प्राण्यांच्या जगात कधीकधी अशी घटना घडते, विशेषतः जेव्हा प्रसूती कठीण असते किंवा आई मानसिक किंवा शारीरिक तणावाखाली असते. झू प्रशासनाच्या माहितीनुसार पंचचा जन्म तीव्र उष्णतेच्या काळात झाला होता. प्रसूती कठीण झाली आणि काही कारणांमुळे त्याच्या आईनं त्याच्याशी जुळवून घेतलं नाही. एक छोटंसं पिल्लू. आईच्या मिठीशिवाय त्या क्षणी पंच पूर्णपणे एकटा पडला. पण इथून पुढं सुरू होते खरी गोष्ट. झूमधील कर्मचाऱ्यांनी ठरवलं, आपण याला वाचवायचंच. त्याला कृत्रिमरित्या दूध पाजलं जाऊ लागलं. स्टाफ त्याची काळजी घेऊ लागला. हळूहळू तेच त्याचं कुटुंब बनले. पण एक मोठी समस्या होती. आईची माया नसल्यामुळे पंच खूप असुरक्षित वाटत होता. तो सतत कोणाच्या तरी आधाराच्या शोधात असे. मग झू प्रशासनाने एक वेगळा निर्णय घेतला. त्याला दिलं गेलं एक मऊ नारंगी रंगाचं ओरांगुटान खेळणं. हे खेळणं स्वीडिश ब्रँड आयकेयाकडून विकलं जातं. पण पंचसाठी ते फक्त खेळणं नव्हतं, ते त्याचं कुटुंब होतं. तो त्या खेळण्याला मिठी मारायचा, त्याच्यासोबत झोपायचा, सगळीकडे ते सोबत घेऊन फिरायचा. जणू तेच त्याची आई आहे. जणू त्याला त्यात सुरक्षितता मिळत होती. एका व्हिडिओमध्ये ते दिसतं, पंच त्या खेळण्याला घट्ट धरून बसलेला आहे. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच भावना आहे. आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट झाला. #HangInTherePunch. क्षणातच तो व्हिडिओ व्हायरल झाला. लाखो लोकांनी तो पाहिला. जगभरातून लोकांनी कमेंट केल्या. कोणी म्हणाले, स्टे स्ट्रॉंग लिटल वन. कोणी म्हणाले, यू आर नॉट अलोन. पंच, जो जन्मतः एकटा होता, तो अचानक जगाचा झाला. लोक त्याला आशेचं प्रतीक म्हणू लागले. कठीण काळात जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, तेव्हा पंचची आठवण काढा, असं लोक लिहू लागले. पण कथा इथेच संपत नाही. काही महिन्यांनी जानेवारीमध्ये पंचला पुन्हा मंकी माउंटनमध्ये इतर माकडांसोबत सोडलं गेलं. पण आईशिवाय वाढलेलं पिल्लू समूहात सहज मिसळत नाही. व्हिडिओमध्ये दिसतं, मोठी माकडं त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाहीत. तो कधीकधी एकटाच बसलेला असतो. पण तो पूर्णपणे हार मानत नाही. तो प्रयत्न करत राहतो. कधी एखाद्या माकडाजवळ जातो, कधी त्यांच्या हालचालींची नक्कल करतो. हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढतो. झू स्टाफ अजूनही त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. त्याला पूर्णपणे नैसर्गिक वातावरणात रुळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मित्रांनो, या छोट्याशा पंचनं आपल्याला काय शिकवलं? पहिली गोष्ट, नकार हा शेवट नसतो. आईनं नाकारलं, पण जगानं त्याला कवेत घेतलं. दुसरी गोष्ट, कधीकधी आधार खेळण्यासारख्या साध्या गोष्टीतही मिळतो. आपल्या आयुष्यातही काही लोक कायमचं नसतात, पण देव दुसऱ्या मार्गानं आधार पाठवतो. तिसरी गोष्ट, जगात अजूनही संवेदनशीलता जिवंत आहे. लाखो अनोळखी लोकांनी एका छोट्या माकडासाठी प्रेम व्यक्त केलं. आज पंच फक्त एक माकड नाही, तो आशेचं प्रतीक आहे. जर तुमच्या आयुष्यात कोणी तुम्हाला नाकारलं असेल, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकटे आहात, तर पंचची आठवण ठेवा. कारण कधीकधी आईची मिठी मिळत नाही, पण जगाची मिठी मिळते. आणि मित्रांनो, ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला नव्या आयुष्याची आशा मिळेल. स्टे स्ट्रॉंग आणि लक्षात ठेवा, कधीकधी नकारातूनच नव्या सुरुवातीचा जन्म होतो. धन्यवाद.